धायगुडे सायन्स अँड ॲक्टिव्हिटी सेंटरतर्फे 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळेत दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती सेंटरच्या अध्यक्षा वैशाली धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे। नियोजनासाठी 50 रुपये शुल्क राहणार असून सोलापूर विद्यापीठाच्या पाठीमागील सोलापूर सायन्स सेंटर येथे हा आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम पार पडणार आहे। ज्यांना वाहनाने येणे शक्य नसेल त्यांच्यासाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात आली असून सेवा सदन प्रशालेसमोरून दुपारी 4 वाजता ही बस निघणार आहे। तसेच रात्री 10 वाजता परत सेवा सदन प्रशालेसमोर ती आणून सोडणार आहे। यावेळी दुर्बिणीद्वारे शुक्र, शनी, गुरु, मंगळ आदी ग्रह पाहण्याची संधी खगोलप्रेमींना उपलब्ध होणार असून नेपच्यूनही पाहता येणार आहे। याचा जास्तीत जास्त खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन धायगुडे यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेत सोलापूर सायन्स सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल दास, क्रांतिवीर महेंद्रकर, सविता ललित, डॉक्टर ND कुलकर्णी, डॉक्टर सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते। तिथे गेल्यानंतर थोडंसं तुमचं साहजिकच आहे, 50 रुपये तुम्ही चार्ज तिथे आकारणार आहे। स्वतः जे गाड्या येतात, पण बस न येण्यासाठी चार्ज केलेले आहेत। बसनी येण्यासाठी चार्ज नाही आहे, कारण एका संस्थेने बस आपल्याला फ्री म्हणून दिली आहे आणि डीसॅटच्या वतीने आम्ही इंधन खर्च आम्ही देणार, म्हणून बसला वेगळे चार्जेस घेतले नाही। नमूद केलंय त्याच्यात आपण निशुल्क बस, निशुल्क आणि बस आणि पुढचा प्रश्न असा आहे की हे जो आहे सेंटर विज्ञान केंद्र तो त्याच दिवशी असणार आहे का मग बाकीचे नेहमी हा कार्यक्रम नंतर हा जो कार्यक्रम आहे तो मुद्दामून आम्ही एकत्र बघण्यासाठी आणलाय। टेलिस्कोप सुद्धा गच्चीवर घेऊन जावे लागतात, फोकस करावे लागतात, त्याच्या स्टाफला सुद्धा ते थोडा अवघड भाग आहे। म्हणून जर आज म्हटलं मला आज वेळ नाही, मी आज येतो उद्या येतो, तर त्यांच्या दृष्टीने सुद्धा ते अनविल्टी होतं आहे। दे आर गोइंग टू शो यू नंतर सुद्धा त्यांना उद्या 25ला शक्य नाही, त्यांनी पण निदान ग्रुपनी जावं म्हणजे त्यांनाही सोयीचंच आहे। देर इज नो हार्म की एव्हरी डे दे कॅन शो, पण हाऊ फार म्हणजे इट रिक्वायर्स सम मॅनपॉवर ऑल्सो। म्हणून फक्त हा विषय आहे की आता 25च्या कार्यक्रमाला आम्हाला 200, 250, 300, 500 आले तरी वी हॅव मेड अरेंजमेंट्स, ठीक आहे, म्हणजे पण चालू राहणार आहे। आणि हा एक दिवसाचा इव्हेंट नाही आहे, त्या दिवशी अगदी अशी रेग मारली आपण आकाशात तर जवळजवळ ते एका रेषेत आहे, पण काही महिने अजून ते एका राशीत मी म्हटलं तसं 30 अंशाच्या कोणात इकडे 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 असे दिसणार आहे। साध्या डोळ्यांनी 4 दिसणार आहेत आपल्याला। पश्चिमेला शुक्र आहे, त्याच्यानंतर शनी आहे आणि असं गेल्यावर पूर्वेला गुरु आहे आणि नाही शुक्र पश्चिमेला शुक्र शनी आहे, मग इकडे गुरु थोडा डोक्यावर येईल नाही, थोडा नाही 10 o'clock पोझिशनला आहे आणि मंगळ आहे खाली। हे सगळे चारी डोळ्यांनी दिसतात। आता व्हीनस आणि नेपच्यून आणि हे जे आहे ते साध्या डोळ्याने दिसत नाही, पण ते टेलिस्कोप मध्ये दाखवताना सुद्धा फारसे इंटरेस्टिंग वाटत नाही, एक छोटा झिपका चांगला। म्हणून 9 नंतर जर काही लोक थांबले, स्वतःची वाहनं घेऊन येणारे जे लोक आहेत ते थोडंफार आम्ही 9:30 पर्यंत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।